महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कामगार कार्यालयावरती काँग्रेसचा मोर्चा। कार्यालयाकडून विशेष लोकांचीच कामे होतात, लाभार्थ्यांचे कामाला विलंब। जालना कामगार कार्यालयावरती जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व शहराध्यक्ष महमूद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून जनसामान्य कामगार यांची अनेकांची कामे होत नसून विशिष्ट पक्षाचीच कामे होत असल्याचा आरोप यावेळी राजाभाऊ देशमुख यांनी केला असून कामगार कल्याणचे सर्व कामे हे शासकीय कार्यालयातच करण्याच्या अशा मागणी त्यांनी केली असून कामगार कार्यालयाला दिला जाणारा निधी हा जनतेच्या पैशातून दिला जातो, त्यामुळे तो कोण आहे का पक्षाचा निधीच नसून सर्वसामान्यांचे क्षेत्रातून घेतलेला निधी आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता कामगार यांची कामे झाली पाहिजेत अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने कामगार कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख मेहबूब यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। भाऊ मला सांगा, काय आंदोलन केलं जात आहे आज कामगार कल्याण अधिकारी कार्यालयासमोर? महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या या कार्यालयातर्फे या जालना जिल्ह्यामध्ये जे कामगाराला किट वाटप होतं, गृहोपयोगी वस्तूचा असो किंवा पेट्याचा असो, त्यांना सुरक्षा किट जे आहे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा लग्नाला त्यांच्या अनुदानाचा विषय असो, त्या कामगारांच्या मुलांना जे शिष्यवृत्ती भेटायला पाहिजे त्याचा विषय असो, यांचं जे थंब लावण्याचं काम हे इतकं रेंगाळतं आणि ठराविक पक्षाच्या कार्यालयातूनच ते काम होतं। ह्या भाजप आणि ह्या मिंदे सरकारच्या काळामध्ये हा त्यांच्या बापाची जागीर आहे असे भाजपवाले त्यांच्या स्वतःच्या कार्यालयावर त्यांनी ते किट वाटप करतात, थंब देतात। आमचं म्हणणं आहे हा सरकारचा निधी आहे, सरकारचा पैसा आहे, हा कोणी एका पक्षाचा कोणाची जागीर नाही। म्हणून त्यांनी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक सर्कल वाईज शासकीय कार्यालयावर कोकरदनमध्ये समजा आता घ्यायचं तर तिथं नगरपालिकेच्या जागेत, तहसीलच्या जागेत, ज्या ज्या तालुक्याला असेल तिथं नगर परिषदची किंवा तहसील SDM कार्यालयाच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये बसून त्यांनी ते वाटप केलं पाहिजे। पण सातत्यानं आमच्या पक्षात या, आमच्या पक्षाचा झेंडा घ्या तरच तुम्हाला हे किट मिळतील, ही भाजपची जी नीती चालवली आहे। आणि सरकारचे हे किट आहे आणि ते भांडे वस्तूचं जे किट आहे ते त्याच्यावर स्वतःचा फोटो लावतात, भाजपचं सिम्बॉल लावतात। ते जसं काही असं दाखवलं की हे वाटप भाजपतर्फे होतं आहे, पण हे भाजपचं नसून हे सरकारचा निधी आमच्या आमच्या टॅक्समधून, जनतेच्या टॅक्समधून हे दिलं जातं आणि हा त्या कामगाराचा हक्क आहे। म्हणून त्यांना मेहरबानी केल्यासारखं आणि भीक दिल्यासारखं जे जाणीव करून देऊ लागले भाजपवाले, याला कुठेतरी पायबंद या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे। हे यांचे नौकर असल्यासारखं जे वागतात ते बंद केलं पाहिजे। म्हणून आज आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। सर्वसामान्य कामगाराला, ओरिजिनल कामगाराला ते किट मिळत नाही, त्यांचा हक्क मिळत नाही, तो मिळवण्यासाठी आम्ही याचं आंदोलन केलेलं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।